की डोक्यातली एक संकल्पना आली होती की आपण इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानाने पहिल्यांदा फळबाग शेती सुरू केली आणि फळबाग शेती करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट की क्लोज प्लांटेशन. आपण जगभरातला फळबागांचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आपण एक सुंदर असं कन्सेप्ट तयार केली. 3 बाय 12 फुटावर आपण आंब्याची पहिली लागवड केली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला आयडिया आली की बाबा याला अजून क्लोज करता येते. मग 3 बाय 10वर आपण करून बघितलं, 3 बाय 7वर करून बघितलं, 3 बाय 14वर आपण प्लांटेशन आंब्याचं केलं. ही जी कन्सेप्ट जी आहे, पूर्वीच्या ज्या लागवडी आहेत सर, त्या जुन्या लागवडी 33 बाय 33वर होत्या. म्हणजे एकरी 40 झाडं बसायची आणि एकरी 40 झाडं जेव्हा बसायची फारसा बेनिफिट यायचा नाही. त्याला जरी आला तो 3-4 टन तर त्याला वेळ खूप लागायचा. म्हणजे जवळपास 25 ते 30 वर्षानंतर तुम्हाला 3 ते 4 टन उत्पादन येत असे. आणि त्याच्यामुळं लोकांनी कमर्शियल दृष्ट्या फळबाग शेतीकडे कधीच बघितलं नाही. मग कमर्शियल जर आंबा शेती जर आपल्याला करायची असेल तर काय करावं लागेल, यासाठी अभ्यास केला. आज तुम्ही बघू शकता पेपरला न्यूज आल्या की आंब्यासाठी अमेरिकेची बाजारपेठ मोकळी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ की आंबा हा दात असणाराही खातो, दात नसणाराही खातो, लहान मुलगा खातो, म्हातारा माणूस खातो, बाय प्रोडक्ट्स भरपूर आहेत. त्याच्यामुळं आंब्याचे आणि आंबा एक असं फळ आहे सर की त्याची कधीच मार्केटिंग करावी लागली नाही. म्हणजे आतापर्यंत तुम्ही इतर गोष्टींची मार्केटिंग करावी लागली, पण आंबा हा आबालवृद्ध सगळे लोक आवडीने खातात. सिजनेबल फळ आहे आणि फळांचा राजा आहे. त्याच्यामुळे त्याला खूप डिमांड असते. टेक्निकलदृष्ट्या आपण जर विचार केला की 3 बाय 12वर 1225 झाडं बसली आणि त्याच्यातली वरच्या 225ला जरी काही लागलं नाही, एक्झाम्पलला लागतं आहे, पण जर समजा काहीच बहार आला नाही तरी 1000 झाडांना आपल्याला चांगला बहार मिळतो. 5 किलो माल जर एका झाडावर म्हणजे किती 15 फळं जरी मिळाली सर तर 5 टन माल होतो. मी म्हणेन कमीत कमी 50 रुपये तुम्हाला भाव जरी मिळाला तरी 2.5 लाख रुपये तुम्हाला आरामशीर मिळतात. जेही शेतकरी हुशार असतील ते शेतकरी त्याला अजून कमर्शियल दृष्ट्या आणू शकतात आणि त्याच्याबरोबर ते